नमस्कार. आज मी तुम्हाला अर्गोनॉमिक्स या विषयावरती थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर दैनंदिन जीवनात आपण जे काही गॅजेट्स वापरतो, जसं की मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, तर ते ज्या पोझिशनमध्ये असतात त्यानुसार आपण आपल्या बॉडीला ॲडजस्ट करतो, की ज्यामुळे आपले स्नायू आणि जॉईंट्स आहेत त्यांच्यावरती ताण येऊन स्पाइन पेन होऊ शकतं. तर हे अवॉइड करण्यासाठी आपल्या बॉडीची जी कम्फर्टेबल पोझिशन आहे, की ज्यामध्ये पेन होत नाही आणि सगळे मसल्स रिलॅक्स पोझिशनमध्ये आहेत, त्यानुसार आपण गॅजेट्सची ॲडजस्टमेंट करावी. मोबाईल मान झुकवून बघू नये, त्याऐवजी छातीच्या लेवलला मोबाईल असावा आणि त्यानुसार नजर ठेवावी. दुसरी गोष्ट, लॅपटॉप जो आहे तर त्याची स्क्रीन आपल्या आय लेवलला असावी आणि जे आपले कोपर आहे त्यामध्ये 90 अंशाचा कोन असावा, की जेणेकरून आपलं लॅपटॉपचं कीबोर्ड आणि माऊस त्या लेवलला असावं. त्यामुळे खांदा आणि कोपर याच्यामध्ये सुद्धा जास्त ताण येत नाही आणि आपले नी जॉईंट्स असतात त्याला सुद्धा सपोर्ट असावा, की जेणेकरून नी जॉईंटमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन असावा. त्यामुळे कंबर आणि हिप आणि नी जॉईंट यांच्यामध्ये सुद्धा जास्त ताण येत नाही आणि पेन जे आहे स्पाईनमधलं आणि इतर जॉईंट्समधलं ते बऱ्यापैकी कमी करण्यामध्ये हे तुम्हाला मदत करू शकतं. धन्यवाद.